माझं नाव कॉम्रेड चंद्रकांत यादव। आज डाव्या आघाडीच्या वतीने या ठिकाणी केंद्र सरकारनं घोषित केलेल्या बजेटच्या विरोधात निदर्शनं होत आहेत। निदर्शनं करण्याचा मुख्य उद्देश या देशाच्या घटनात्मकरित्या या देशाची राज्यव्यवस्था कल्याणकारी पाहिजे, पण या बजेटमध्ये संपूर्ण कॉर्पोरेट बजेट निर्माण केले गेलं आहे। सामान्य माणसाचा विचार केला गेलेला नाही। सामान्य माणसांच्या प्रश्नाला दुय्यम दर्जा दिलेला आहे। महागाई या विषयावर काही बोललेलं नाहीत। रोजगार निर्मितीबद्दल कॉर्पोरेट क्षेत्रावर म्हणजेच खाजगीकरण करण्याच्या क्षेत्राला तिने प्लस पॉईंट दिलेला आहे। त्यामुळे भारतातल्या जनतेसमोर एक आव्हान येऊ घातलेलं आहे। या देशातल्या स्वातंत्र्यानंतर जी घटना आहे त्या घटनेनं देश चालत असताना कल्याणकारी राज्यव्यवस्था पाहिजे, पण आता नफ्यावर आधारलेली राज्यव्यवस्था प्रस्थापित करण्याचा भारतीय जनता पक्ष प्रयत्न करत आहे। या बजेटच्या निमित्तानं सामान्य माणूस उपेक्षित आहे आणि आर्थिकरित्या प्रबळ उच्चवर्गीय लोकांना सवलती देण्यात आलेल्या आहेत। नफ्याचा विचार फक्त उच्चवर्गीयांचा करण्यात आलेला आहे, सामान्य माणसाला उपेक्षित ठेवलेला आहे। म्हणून डाव्या आघाडीच्या वतीनं या संबंध बजेटला एक पर्यायी व्यवस्था म्हणून आम्ही मांडणी करतो आहोत आणि या संबंध व्यवस्थेमध्ये सामान्य माणूस केंद्रबिंदू धरून बजेटचं रोख पाहिजे याच्याबद्दल निषेध म्हणून देशव्यापी डावे पक्ष एकत्र येऊन एक नवा राजकीय पर्याय देण्याच्या दृष्टीने आम्ही एकत्र आलो आहोत आणि नवा आर्थिक व्यवहार जो सरकारचा आहे तो मोडून काढण्यासाठी आम जनतेला बरोबर घेऊन इथून पुढच्या काळात आम्ही आंदोलन करणार। हे दाखवून दिलेलं आहे की भारताची सध्याची आर्थिक स्थिती ही कोरोनापूर्व काळातली आहे आणि त्याची मुख्य कारणं जनतेच्या हातातली खरेदी शक्ती कमी झालेली आहे, रोजगाराच्या वाढीचा दर कमी झालेला आहे, महागाई प्रचंड वाढलेली आहे, शेतीचं उत्पन्न वाढत नाही आहे आणि त्यामुळे अर्थव्यवस्था स्थिरावलेली आहे। ती जर दुरुस्त करायची असेल आणि गतिमान करायची असेल तर केंद्र सरकारने भांडवली खर्च वाढवायला पाहिजे, पण तो खर्च गेल्या वर्षा इतकाच केलेला आहे। सामाजिक सेवांच्यावरचा खर्च वाढवायला पाहिजे, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भावाचा कायदा करायला पाहिजे, शेतीला लागणारी साधनं रास्त भावानं देण्याची व्यवस्था करायला पाहिजे। नवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।